आषाढी पूर्वी प्रशासन कामाला लागलेले राज्य उत्पादन शुल्क विभागाने अकलूज मध्ये सर्वात मोठी कारवाई केलेली आहे। जवळपास 1,30,00,000ची विदेशी दारू जप्त केलेली आहे। आपल्यासोबत जिल्ह्याच्या SP भाग्यश्री जाधव मॅडम आहेत। मॅडम, जी काही काल कारवाई झाली, कुठून माल होता, किती माल होता, कुठे जातो? सांगोला इंदापूर गावात महुली गावात हा ट्रक इंटरसेप्ट करण्यात आला। गोवा निर्मित बनावट मद्य आहे आणि ते महाराष्ट्राची म्हणजे सोलापूर बॉर्डर क्रॉस करून पुढे धुळे इथे विक्रीसाठी जाणार होते। एकूण विस्कीच्या बनावट मद्याच्या विस्कीच्या 700 बॉक्स आढळलेल्या आहे। एकूण मद्याची किंमत 1.25 कोटीच्या घरात होते, 1,25,00,000च्या घरात होते। आतापर्यंत झालेली ही सोलापूर एक्साईजची सर्वात मोठी कारवाई आहे आणि ती माळशिरस टीम तिथले सब इन्स्पेक्टर सौरभ भोसले साहेब यांची बातमी होती। मॅडम, ज्या पद्धतीने कारवाई सध्या चालू आहे, आषाढीमुळे हे सगळी तपासण्या चालू आहे। नक्कीच जी पुणे येथे दुर्घटना झाली विषारी दारू रसायन, त्याच्यानंतर डिपार्टमेंट अजून चौकस झालेला आहे। माननीय आयुक्तांचे निर्देश आहे व मेन म्हणजे सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी S कार्तिकेयन साहेबांनी सर्व विभागांना समन्वयाने कामकाज करण्याविषयी सांगितलेलं होतं। त्या अंतर्गत सोलापूर एक्साईज ऑपरेशन समन्वय राबवतोय। गेल्या 3 महिन्यात आपल्या मुद्देमालात 33% वाढ झालेली आहे व मनपा, फॉरेस्ट व महसूल विभाग या सर्व यंत्रणांबरोबर एक्साईज विभाग कामकाज करत आहे व त्याचेच ते फलित म्हणता येईल की एवढी मोठी कारवाई झालेली आहे। किती जण सापडले त्याच्यामध्ये? याच्यात 2 आरोपी आहेत, त्याच्यातला एक धुळ्याचा आहे सर। पुढील तपास सुरू आहे आणि हा सगळा माल आता जप्त केलेला आहे। येस आज कोर्टात प्रोड्यूस होतील।